तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM ब्लॉग्स. तर आज आपण चाललोय शिंपले पकडायला नदीला. तर चला जाऊयात नदीला. तर मित्रांनो, पोहोचलोय नदीला. आपण आहे ना, आपण शिंपल्या सापडायला आहे ना, जिकडं गाळ आहे त्याच साईडला येणार होतो. बघा इकडं गाळ आहे, तर इकडं आलोय आपण आणि आता सुरुवात करतो शिंपल्या सापडायला. तर भरपूर चालल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक शिंपलीचं पिल्लू मिळाले. तर मित्रांनो, पहिली शिंपली मिळाली आपल्याला. तिथंच एक अजून एक तरी बघूयात. नाही मोकळे, हे बघा या मोकळ्या अशा असतात. पण हे आपण यांच्यात पण शिंपल्या असल्यासारखं वाटतं. तिसरी पण शिंपली मिळाली आहे. तर मित्रांनो, आतमध्ये शिंपलीत मांस आहे का नाही ते कसं कळतं तुम्हाला दाखवतो. हे बघा, शिंपलीने ना हे असं चालण्यासाठी मांस बाहेर काढलेलं असते थोडं, त्याच्यावरून आपल्याला समजतं का शिंपलीत मांस आहे म्हणून. तर ही आपली 4थी का 5वी शिंपली आहे. ही पण ठेवून घेतो आता. हे बघा, ही पिशवी आपल्याला इथंच मिळाली आहे. ती घेतली आपण शिंपल्या ठेवायला, कारण की आपण घरून पिशवी आणलेली नाही. तर चला सापडूयात अजून किती शिंपल्या मिळतात बघूयात. तर मित्रांनो, इथे एक शिंपली मिळाली आपल्याला. चांगलं किती मिळतात. पकडायला पूर्ण आता किती मिळतात बघूयात. चला. तर मित्रांनो, आता पटापट मिळायला लागले, दाखवतो तुम्हाला. ते बघा एकाच जागेवर 2 मिळाले. हे बघा मित्रांनो, किती साईडला हे दिसून पण येत नाही. याच्यात पण मांस आहे. हे बघा, तर कुठे हे बघा मित्रांनो, शिंपलीच्या आत कसं मांस असते दिसतच असेल. दिसते ना. तर ठेवून घेऊयात आता हे आपण. दर गोट्या ठेवू. मी इकडं बुडून शिंपल्या काढतोय, दाखवतो तुम्हाला बुडून काढून. बुडून शिंपल्या काढायचे मित्रांनो एकदम मेहनतीचं काम आहे. हे बघा, अजून काढूयात. हे बघा, ह्या वेळेस नाही मिळाली मित्रांनो. दरवेळेस मिळणंच असं नाही, कारण की पाण्याच्या आत जाऊन आपल्याला सापडायला लागतंय. तर चला पटापट सापडूयात. इथं बघा मित्रांनो, किती शिंपल्या डायरेक्ट वरूनच दिसतात. हे बघा, डायरेक्ट पाऊसच पडला इकडे शिंपल्यांचा. हे बघा, नुसत्या उचलायच्यात आता. तर करूयात गोळा. भरपूर डायरेक्ट पाऊस शिंपल्यांचा. खतरनाक. भरपूर आहेत मित्रांनो, भरपूर डायरेक्ट. येतो मित्रांनो पटापट शिंपल्या गोळा करून, आणि सगळ्या शिंपल्या गोळा करून झाल्यावर दाखवतो आता. मित्रांनो बघा किती पटापट मिळतात. हे आत्ता बुडालो होतो त्या एवढ्या मिळल्यात. तर अजून बरेच आहेत तिकडे पिशवीत. दाखवतो तुम्हाला सगळ्या मी साईडला निघल्यावर कडेला. तर घेतो पटापट ह्या ठेवून आणि अजून सापडतो. बघा मित्रांनो, ह्या 3 शिंपल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या मिळाल्यात आपल्याला. आणि बाकीच्या दाखवतो तुम्हाला किती पकडल्यात. ते बघा, इतक्या पकडल्यात. माती लागली त्यांना जरा. घरी गेल्यावर धुवून झाले का मग पण दाखवतो तुम्हाला. ह्या पण मोठ्या मोठ्याच्यात, ह्या काय बारीक नाही आहेत, पण ह्या
सगळ्यात मोठे आहेत. तर आता जाऊयात घराकडं. मित्रांनो, इतक्या शिंपल्या पकडल्यात ना आपण, इतक्या जड आहेत का बोलायचंच नाही. आणि हे 2 टोंगे माझ्यासोबत आहेत, मोकळेच चालल्यात आणि माझ्या एकट्याकडेच बोजा दिलाय. तर मित्रांनो, घरी येऊन पोहोचलोय, आंघोळ केली, कपडे बदललेत, कारण की कपडे बिपडे आपले खराब झाले होते नदीला. शिंपल्या धुवायचं काम चालू आहे, तर दाखवतो तुम्हाला. ते बघा असं धुतात. ट्रे घेतलाय, त्या ट्रे मधून पाणी खाली जाईल म्हणून, म्हणजे जी शिंपल्यांची माती आहे ना आपली, ती सगळी निघून जाईल. आणि वरून पाणी टाकतात. तर बघा आता स्वच्छ निघल्यात, तर थोडे राहिलेत अजून, तर पूर्ण स्वच्छ करून घेऊयात. मित्रांनो, असंच करून 2-4 पाण्यात आपण शिंपल्या धुवून घेणार आहेत. आणि मग 2-4 पाण्यात धुवून झाले का मग पुढची प्रोसेस करणार आहेत. तर मग शिंपल्या धुवून झाल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, शिंपले स्वच्छ धुवून घेतलेत आपले, आणि आपण त्यांना उकडणार आहेत, म्हणजे ना त्यांच्या आतले मांसाचे गोळे निघतील. तर आता मम्मीने चूल पेटून घेतली आणि पाणी तापत ठेवलंय, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इकडं मम्मीने पाणी उकळायला ठेवलंय आणि मांसाचा गोळा कडून कसा निघतो मी तुम्हाला दाखवतो. प्लीज स्वच्छ धुवून घेतलेत आपण. हे इथनं ओपन होतं असं इकडं दोन्ही साईडनी गरम पाण्यात, आणि मग याच्यातला मांसाचा गोळा आपल्याला काढून घेता येतो. तर आता ना पाणी गरम व्हायची वाट बघूयात, आणि पाणी गरम झालं का आपल्या शिंपल्या ना पाण्यात सोडून घेऊयात. तर मित्रांनो, आपलं पाणी उकळलंय. एक शिंपली टाकून बघितली होती, तर चांगली उकळलंय. आता ना शिंपल्या टाकून घेऊयात त्याच्यात. याच्यात आपण शिंपल्या टाकायच्या आधी चांगल्या धुवून घेतल्यात नुसतं. तर आता आपण शिंपल्या टाकून घेतल्यात. तर आता आहे ना थोडा वेळ ठेवूयात, म्हणजे शिंपल्या आहेत ना त्यांचे तोंड ओपन करतील, आणि मग आपल्याला त्यांच्या आतला मांसाचा गोळा काढता येईल. तर तोंड ओपन करायची वाट बघूयात. दाखवतो तुम्हाला शिंपल्यांनी तोंड ओपन केल्यावर. तर आहेत ना अजून 15 मिनिटं आपण ना अशाच गरम पाण्यात ठेवणार आहेत, म्हणजे आहेत ना यात तोंड ओपन करतील. तर मित्रांनो, आपल्या शिंपल्यांनी तोंड ओपन केलेत. हे बघा, अशी तोंड ओपन करतात, थोडीशी सगळ्या शिंपल्यांनी केली आहेत. हे बघा, तिने केलंय, हिने पण केलंय, थोडंसं केलेलं आहे. हे बघा. तर आहेत ना आता याच्यातनं आपल्या शिंपल्या काढून घेऊयात, आणि यांच्यातले मांसाचे गोळे काढून घेणार आहेत आपण. तर आता शिंपल्या काढून घेतो पटापट. तर आहेत ना मित्रांनो, आपण थोड्या करून येत ना काढून घेणार आहेत. तर ह्या परत तेच काढून घेतोय. तर आहेत ना, तर अशाच पटापट काढून घेतो, आणि मग मांसाचे गोळे काढताना दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडनं गरम पाण्यातून काढून आहे ना आपण लगेच इकडं थंड पाण्यात टाकतोय. आपण येत ना आता शिंपले गरम पाण्यातून थंड पाण्यात काढून घेतलेत. कसं पाणी निघतंय शिंपल्यांमधून. तर दाखवतो मी तुम्हाला खोलून. हे नॉर्मलच तोंड ओपन करतात, जास्त नाही. आणि हा आहे त्यांच्यातला आतला मांसाचा गोळा. तर आहेत ना गरमच आहेत अजून, पण आपल्याला एवढाच गोळा घ्यायचा आहे, आणि हे बाकीचं आहे ना हे सगळं वेस्ट जाणार आहे. आपल्या कामाचा फक्त हाच गोळा आहे. तर पटापटीतनं हे गोळे काढून घेणार आहेत आपण शिंपल्यांमधनं. तर मित्रांनो, आपले शिंपल्यांमधून गोळे काढून झालेत, आणि आपण ज्या पहिल्या एक बादली शिंपल्या शिजायला टाकल्या होत्या ना, तेवढेच गोळे काढून घेतलेत आपण. बाकीचे तसेच ठेवलेत, कारण की शिंपल्या लवकर मरत नाही. 1-2 दिवस तसे राहू शकतात ते बिना पाण्याचे. पण आपण त्यांना पाण्यात ठेवणार, जेवढे राहिलेत तेवढ्या ट्रेमधल्या आणि एका बादलीतल्या जे आपण उकडून घेतलेत त्यांचे गोळे काढून घेतलेत. तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एवढे गोळे निघलेत. जवळपास 1001 शिंपल्या आपण फोडल्या तेव्हा एवढे गोळे निघलेत, आणि बाकीच्या जवळपास 1000-1500 असतील अजून. ह्या बघा, ह्या आहेत त्या जिवंत शिंपल्या. या जिवंत शिंपल्या आपण अशाच जिवंत ठेवणार आहेत, आणि जे आपण शिजू घेतलेत त्याची कुकिंग करणार आहेत. तर मम्मीला आता मसाला काढायला सांगतो. मम्मीने कांदा, टोमॅटो आणि ठेचलेलं लसूण घेतलाय कालवण्यासाठी.
तर आता काय करणार याच्या पुढे आपल्याला मम्मीच सांगन. बघा चूल पेटवते मम्मी, विजली होते जरा. चूल पेटली आहे. आता आपण कढई घेऊन घेऊ. कढई जरा तापवून देऊ आपण. आता तापली की मग तेल घालू. कढई तापली, आपण आता तेल घालून घेऊ. कांदा टमाटर परतून घ्यायचे आपल्याला, त्यासाठी तेल जास्त लागणार आहे जरा. 4 चमचे तेल घातले आपण. तेल तापले आपलं, आपण लसूण घालून घेऊ पहिला. हे बघा तेल तापले चांगले. लसूण परतला की कांदा घालून घेऊ. आता कांदा घालून घेऊ. कांदा परतून घेऊ चांगला. कांदा आपला चांगला परतला, आता मऊ झाला व्यवस्थित. आता आपण टमाटर घालून घेऊ. टमाटे घालून मऊ असतोपर्यंत परतू टमाटे चांगलं. एक चमचा मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यावरती पटकन मऊ होतं टमॅटो. आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. आता साधारण छोटा 1 चमचा लसूण आलं पेस्ट घातली आपण. मिक्स करून घेऊ. कांदा टमाटर मिक्स झाले आपला. आता व्यवस्थित आपण आपले मसाले घालून घेऊ सगळे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा मसाला आहे, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे आपण कांदा मसाला घालणार आहे. तर सगळं मिक्स करून घेणार आहे आता सगळं. सगळं मिक्स झालंय आपलं. आता आपण शिंपल्या घालून घेणार आहे. स्वच्छ धुतलेले शिंपल्यांच्या गोळ्या आता आपण घालून घेणार आहे. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं का आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. आपले पहिले तसे शिजलेले येते थोडेसे, पण आपले थोडे शिजून घ्यायचे आपल्याला पाणी टाकून. आता आपण सुक्केच बनवणार आहे, त्याला थोडंच पाणी टाकायचं आहे थोडं शिजायसाठी आपल्याला. आपण अर्धा तास पाणी घालून घेऊ. आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित. 10-15 मिनिटं आता शिजून घेऊया झाकण ठेवून. झाकण काढून घेऊ आपण. आता शिजलेत का बघू. हे बघा पाणी आटले, सुक्या झाल्यात, चांगले शिजलेत. ती मिक्स करून दाखवते. शिजल्यात चांगल्या. जरा मीठ वाटतं का येत नाही हाताने. एक मिनिटाला थोडी थंड होऊन मग तोडून दाखवते. हे बघा तुटल्या. शिजल्यात चांगल्या. आता आपण उतरून घेऊ खाली. झाकण ठेवून घेऊ आपण. आता जरा गरमच राहील.
मित्रांनो आपलं शिंपल्यांचं कालवण तयार झालंय. गरम आहे, जरा थंड झाल्यावर खाऊयात. तोपर्यंत मी भाकर पण बनवून. तर मित्रांनो लाईट गेली होती, त्याच्यामुळं शूटला जरा टाइमच झालाय आणि अजून पण लाईट गेली आहे. पाऊस आला होता त्याच्यामुळे लाईट गेली होती. तर आता घेतलंय खायला. मम्मीने भाकर बनवली बाजरीची आणि आपलं शिंपल्यांचं कालवण आहे. मस्तपैकी शिंपल्यांचा गोळा घातलाय मांसाचा. एकच नंबर झाले. ऑक्टोपस सारखी चव लागते मित्रांनो. तर मित्रांनो एकच नंबर झाली रेसिपी. तुम्ही पण करून बघा आणि या जेवायला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.